अमेरिकेचे इराणवरील नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतल्याची ट्रम्प यांची माहिती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगावर ओढावलेलं युद्धाचं संकट टळलं. युद्ध संपवण्यासाठी करार अंतिम टप्प्यात आल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. कराराचे मुद्दे निश्चित झालेत, लवकरच करार होणार असल्याचं ट्रम्प यांचं विधान. ट्रम्प आतापर्यंत 38 वेळा करार अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटले होते. इराणनं केलं स्पष्ट. दोन्ही देशांमधील करार अंतिम टप्प्यात आल्याचा ट्रम्पचा दावा इराणनं फेटाळला. करारावर अजून कोणताही अंतिम निर्णय नाही, इराणनं केलं स्पष्ट. निर्णय झाल्यानंतर आम्ही औपचारिक घोषणा करू, इराणचं वक्तव्य. आम्ही आमच्या अटींवर अडून असल्याचं इराणनं स्पष्ट केलंय. डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या चर्चा. इराणसोबतच्या करारावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. इराणला विकसित केलेलं युरेनियम हटवावंच लागेल, नेतन्याहू यांचं मत. इराणला क्षेपणास्त्र कार्यक्रमही रद्द करावा लागेल, इस्रायलची अट. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय, क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरची घोषणा. 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज, तर 2027च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय राहण्याचा कयास. पुण्यात 15 जूनपासून पाणी कपात लागू होणार. पाणी पुरवठ्यासाठी सम आणि विषम तारखांची निवड. कुठे मध्यरात्री तर कुठे पहाटे येणार पाणी. पाणी पुरवठ्याचं वेळापत्रकही जाहीर. नवी मुंबईमधल्या गढूळ पाणी पुरवठ्यासंदर्भात वनमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. अस्वच्छ पाण्याबाबत उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. तसेच नवी मुंबईचे पाणी चोरणाऱ्यांना शोधण्याचेही निर्देश. काढा लवकर लावला जाईल. मधल्या प्रशासकीय कालखंडात आणि त्याच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये काही अतिशय चॅम्पियन असलेल्या आयुक्त लोकांनी महासभेची परवानगी न घेता काही शहरांना वाढून पाणी दिलेलं आहे आणि काही लोकांनी चोरून घेतलेलं आहे. आता त्याचा निश्चितपणे पाठपुरावा करून त्या चोरी करणाऱ्या लोकांना शोधून काढावं. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात 70 दिवसांपासून अजूनही फरारच. शिर्डीतील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल. मात्र 31 मार्चपासून कल्पना खरात फरार. शोधासाठी शिर्डी पोलिसांकडून 2 विशेष पथकं. कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमात वादग्रस्त कंटेंटमुळे गुन्हा दाखल. प्रणित मोरे याच्यासह हिमांशू जंगराव आणि डॉक्टर शेजल पवार या तिघांच्या विरोधात गुन्हा. जबाब नोंदवण्यासाठी तिघांना समन्स. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. मनसे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी केली होती याचिका. साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनमधली 1700 वृक्षतोडीचा होता प्रस्ताव. या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे याचिका. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावात अज्ञातानं छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापित केल्यानंतर वाद. अज्ञातानं बसवलेला पुतळा फायबरचा. पुतळा सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा या मागणीसाठी गावकऱ्यांचं 3 दिवसांपासून उपोषण. 8 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे घेतले नमुने. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई होणार, अन्न आणि औषध प्रशासनानं केलं स्पष्ट. अहिल्यानगरमधल्या भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाल्याचा दावा. मात्र भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केलं कारवाईचं स्वागत. दूध संकलन कमी झाल्याचा दावाही फेटाळलाय. नाशिकच्या मालेगावातील बाळ विक्री प्रकरणी अनिल कोळी आणि अल्पवयीन मुलीच्या आईला पोलिसांनी केली अटक. हैदराबाद येथून अटक करून करण्यात आली चौकशी. दरम्यान दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. सांगलीच्या संजयनगर परिसरात 13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या. वेदांत बंडगरची घरात घुसून 4 ते 5 जणांनी केली हत्या. माथाडी कामगाराच्या जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू. मुंबई विमानतळावर 11 कोटी 82 लाख रुपयांचा गांजा जप्त. सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती हर्षा सनीला गांजासह अटक. हर्षा सनी खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर. अनोळखी व्यक्तीनं बॅग भारतात पोहोचवायला सांगितल्याचा हर्षाचा दावा. हर्षा सनीची न्यायालयीन कोठडीत रवानगी. मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून स्थानिक जखमी. मीरा भाईंदर रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. लोखंडी पट्ट्यांचं योग्य नियोजन न केल्यामुळे दुर्घटना.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात सोन्याचा कळस बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी दान केलाय 1.5 किलोचा सोन्याचा कळस. कळस बसवण्यासाठी 1.5 कोटींचा खर्च. सोन्याच्या कळसानं मंदिराची शोभा वाढणार.